तर प्रेक्षकांनो, आता इकडे दामिनी, पराग आणि रीना या दोघांना घेणार आहेत ताब्यात। आणि आता दुसरं तिसरं काही नसून आता इकडे तिला अवंती आणि नीतावर सुद्धा संशय आलेला आहे। नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर आता इकडे सावी आणि धैर्य रस्त्यामध्ये जात असताना इकडे सावीला रस्त्यात दिसतो कणीसवाला। आता इकडे त्यावरती बोलते की फ्रेंड थांबव ना गाडी, ते बघ ती कणीस, आपण चल ना खाऊया। त्यावर इकडे तो बोलतो अगं पण बघ वातावरण पूर्ण आभाळ आहे, पाऊस आला तर। त्यावरती बोलते मग काय होतं, खाऊया ना। आता इकडे त्यावर तो बोलतो पण ओलं झालं तर। त्यावर इकडे ती बोलते मग होऊया ओलं, काय नाही होत। आता इकडे त्यावर ती नादास लावत असते। त्यावर इकडे तो बोलतो बरं ठीक आहे चल। आता इकडे तो कणीसवाला म्हणजेच तिकडे धैर्य बोलतो की भैया एक दे ना। त्यावर ती बोलते की हो निंबू मार के। त्यावर इकडे ती बोलते फ्रेंड तू भाज ना हे कणीस। त्यावर आता इकडे तो तिच्या हाताने त्या म्हणजेच भाजून देतो, मस्त लिंबू वगैरे लावून देतो। त्यावर आता इकडे ती मस्त ते छानपैकी खाते। त्यावर आता इकडे ते दोघंही म्हणजे एकच कणीस खात असतात। आता इकडे तिकडलं वातावरण पूर्ण हिरवगार असतं। हे बघून इकडे सावी बोलते फ्रेंड बघ ना किती छान आहे तिकडे, चल ना आपण फोटो काढूया। त्यावर आता इकडे तो बोलतो पण सावी आपल्याला तिकडे लेट होईल ना बाळा। त्यावर ती बोलते काय होते फ्रेंड प्लीज चल ना प्लीज। आता इकडे त्यावर बरं ठीक आहे, तो आता इकडे तिच्या मागे मागे जातो। आता इकडे मस्त ती एन्जॉय करते, मस्तपैकी फोटो वगैरे काढते। इकडे सावीचे फोटो काढून झाल्यावरती बोलते बरं ठीक आहे मी तुझे काढते। आता इकडे त्याला काही पोजच येत नसतात। आता इकडे ही सेल्फी वगैरे काढत असते आणि लगेच ती किस वगैरे करते। यांचं तर असं सगळं काही चालूच असतं। पण आता इकडे दुसरीकडे नीता आणि अवंती बोलतात आई तुम्ही ते काय करताय धैर्य भाऊजींच्या रूममध्ये। त्यावर आता एकदम ती दचकते आणि हळूच तिच्या हातातला मोबाईल तिथे ठेवते। ती बोलते अगं काही नाही, सकाळी मी त्या दोघांना भेटायला आली होती ना आणि इथेच फोन विसरली होती आणि बघत होती की कुठे काय दिसतंय का म्हणून। ती बोलते हे बघा हे इथंच आहे माझं फोन। आणि आता इकडे ती जाणार तितक्यात आता इकडे ती बोलते एक मिनिट पण तुम्ही दोघे इथे काय करतात या वेळेवर। त्यावर आता इकडे या दोघींनाही एकदम घाबरगुंडी सुटलेली असते, काय सांगावं काही कळतच नसतं। आता इकडे त्यावर नीता बोलते आई ते काय आहे ना आम्ही बघत होतो म्हणजेच रूम आवरायला आलो होतो। त्यावर इकडे ती बोलते पण इथं आवरायचं काय आहे, सगळं तर व्यवस्थितच आहे ना। त्यावर इकडे अवंती बोलते हो आई ते सावी आहे ना ते कुठेही काही ठेवते म्हणून तेच बघायला आलो होतो। आता इकडे त्यावर दामिनी तर तिथून चालली जाते। पण आता इकडे या दोघींना खूप भीती वाटत असते। त्यावर आता इकडे त्या बोलतही असतात की मला तरी वाटते की दामिनी म्हणजेच आईला आपल्यावर संशय आलेला असेल आणि म्हणूनच त्यांना आता हे खात्री पटलेली असते की रूमवर लक्ष ठेवायचंच म्हणून। पण आता इकडे रूममध्ये गेल्यावर दामिनी विचार करत असते ते म्हणजेच या सगळ्यांचा, आणि तिला आता इकडे नीतावरही संशय आलेला असतो। कारण मी काहीतरी विचारत आहे हे नीतालाच कसं काय कळलं असेल आणि त्या बाईचा नंबर सुद्धा मला नीतानीच कसं काय दिला। आता हे सगळं तिला तिच्या डोक्यामध्ये लाईट लागलेला असतो। त्यावर ती विचार करते की कुठेतरी पाणी मुरतंय, काहीतरी म्हणजेच गडबड आहे। पण या नीता आणि अवंतीमुळे सगळं काही फ्लॉप झालंय, पण काही झालं तरी आता शोधून काढावंच लागेल। आणि आता इकडे तितक्यातच चिरायतीने बोलते आत्या आता तुम्ही किती वेळा आता काय काय करणार आहात, अहो तुम्ही काही करणार आहेत की नाही। अहो तुम्ही बोलला होता की 15 दिवसाच्या आत सावी या दुनियेतून जाणार आहे वगैरे, आता कुठे गेलं की आता तुम्ही काही बोलणारच नाहीये काय, आता तुमची स्मृती वगैरे गेली। आता काय काय ते बोलत असते तिचं तिलाच माहीत। आता एकदम दामिनीचं डोकं ठणकतं आणि एकदम तिचा गळाच दाबतेने बोलते एक लक्षात ठेव या आवाजात माझ्याशी बोलायचं नाही, त्या सावीच्या आधी तर तुझाच नंबर लावेल आता असं म्हणते। त्यावर आता इकडे ती बोलते पण काय करणार आहात तुम्ही, त्या सावीला बघितलं ना धैर्य तिच्यासाठी काय काय करत आहेत। त्यावर इकडे ती बोलते मीच पाठवलं त्यांना दवाखान्यात, तुला वेळ आला की सगळं काही कळेलच। आता इकडे ती विचारच करत असते। आणि आता इकडे दुसरीकडे सावी आणि धैर्य आता इकडे तिथे पोहोचल्यावर आता इकडे ती बोलत असते वाव फ्रेंड किती छान आहे इथलं वातावरण। कारण आता इकडे तिथलं वातावरण एकदम म्हणजे हिरवगार वगैरे असतं। आता इकडे त्यावर ते हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले असतात नेचर सेंटरवर। त्यावर आता इकडे ते धैर्य बोलतो बरं ठीक आहे चल आपण जाऊया आतमध्ये हां। आता तिथे गेल्याबरोबर रिसेप्शनिस्टवर आता इकडे ते बाई पेशंटचं नाव वगैरे विचारते। त्यावर तो सांगतो की माझी बायकोच आहे। आणि तिकडे त्यावर तो बोलतो पण मला एक गोष्ट सांगा माझी बायको ठीक तर होणार ना। आता इकडे त्यावरती सांगते की नेमकं काय झालंय। त्यावर इकडे धैर्य सांगत असतो। त्यावरती बोलते की तुम्ही काळजी करू नका सर, आपल्या इथे कोणीही निराश होऊन जात नाही आणि तुमच्या बायकोला सुद्धा लवकरच बरं वाटेल। आणि आता इकडे ती सांगत असते चला सर मी तुम्हाला तुमची रूम दाखवते। आता इकडे धैर्य आणि सावीला ते घेऊन जात असतात। आता एकदम कोणीतरी त्यांच्यावर नजर ठेवूनच असतं, म्हणजेच ते एका दरवाजाच्या मागून म्हणजेच एका रूममधून त्यांच्यावर नजर ठेवूनच असतं, एका दरवाजाच्या आड लपून बघत असतं। आता इकडे सावी इकडे तिकडे बघत म्हणजे जात असते। ती जी बाई असते ती सांगत असते की इकडे प्ले सेंटर आहे, इकडे जेवणाचं आहे वगैरे सगळं काही दाखवत असते।
आता इकडे सावी इकडे तिकडे बघत असते. तिला आता एकदम त्या दरवाजाकडे तिचं लक्ष जातं आणि एकदम तो दरवाजा बंद होतो. त्यावरती विचार करते, कोणीतरी आमच्यावर नजर ठेवून होतं का, कोणी बघत होतं का, आणि हा माझा भास तर नसेल ना. आता इकडे ती असं सगळं काही विचार करत असते, पण खरंच त्या दरवाजामागे कोणीतरी त्यांचा पाठलाग करत असतं. आता एकदम धैर्य आवाज येतो. आता एकदम ती धैर्याच्या मागे जात असते. आता इकडे ती बाई बोलत असते, जर जर तुम्हाला काही लागलं तर आम्हाला सांगाल. आणि आता इकडे ती हेही सांगते की उद्यापासून पेशंटचं ट्रीटमेंट चालू होईल. आता इकडे ती तर बाई चालली जाते. आता इकडे धैर्य बोलतो, सावी बाळा तुला ही रूम आवडली ना. त्यावरती बोलते, हो हो खूप छान आहे. आता इकडे रात्र होते. आता इकडे या झोपी जातात. आता इकडे रात्री दामिनी विचार करते की या नीता आणि अवंतीमुळे मला त्या रूममध्ये काही शोधताच आलं नाही, आणि म्हणून आता इकडे ती त्या धैर्याच्या रूममध्ये जाते आणि आता इकडे लाईट्स न लावता तिच्या मोबाईलचा टॉर्च ऑन करते आणि आता इकडे ती त्याच्या सहाय्याने आता इकडे इकडे तिकडे बघण्याचा प्रयत्न करत असते. ती आता विचार करते, जिथे बघावं तिथे ते स्केच पेन, खेळणी आणि ते बुकच, बाकी काहीच दिसत नाहीये. आता तर ती चावी ना माझ्या अशी डोक्यात जायला लागलेली आहे ना, मला तर कधी कधी वाटतं ती खरंच वेडी असेल आणि मी तिचा म्हणजेच हे सगळं काही शोधण्यासाठी माझा काही वेळ तर वाया घालत नसेल ना. आता असं सगळं काही ती विचार करत असते आणि जाऊ द्या जाऊयाच आता असं म्हणत आता एकदम ती जाणार तर कोणीतरी म्हणजे बाहेरून दार वाजवण्याचा आवाज येतो. आता इकडे हे दुसरं तिसरं कोण नसून नीता आणि अवंतीच असतात. त्यावर आता इकडे नीता बोलत असते, अहो ताई आपण कुठे जाणार आहोत. आता इकडे हे सगळा आवाज इकडे दामिनीच्या तर कानावर पडलेलाच असतो. म्हणजेच तिचा जो संशय असतो तो खरं ठरण्यासारखाच असं सगळं काही होत असतं. आता इकडे दुसरीकडे सावी आणि धैर्य सुद्धा झोपलेले असतात. आता एकदम सावी अशी हाका इकडे कोणीतरी खिडकीतून मारतं. आता एकदम सावी धैर्याला उठवणार, पण आता इकडे ती त्याला उठवत नाही आणि एकदम त्या खिडकीमधून ती झाकून बघते. तर एकदम ही जी असते रीना आता एकदम उभी होते. आता इकडे तिला रीनाला तिथं बघून इकडे सावी बोलते, काय ग इथं काय करते तू. त्यावर इकडे ती बोलते, सावी मला लई इम्पॉर्टंट बोलायचं आहे तुझ्यासाठी. रीना रीना आणि परागला बघून इकडे सावी बोलते, तुम्ही दोघी इथं काय करताय आणि इतक्या रात्री. अगं धैर्याने बघितलं तर काय होईल. त्यावर ते बोलतात, अगं खूप इम्पॉर्टंट काम आहे. त्यावर आता इकडे रीना बोलते, सावे तू आम्हाला त्या गाडीवाल्याचा शोध काढायला लावला होता ना. त्यावर तिकडे ती बोलते, हो काय झालंय त्याचं. त्यावर आता इकडे पराग बोलतो की लागले त्याचा शोध. आता इकडे त्यावर तो बोलत असतो, म्हणजे हा तर भागी ते संपतो. आता तो बोलतो, पण आता आपल्याला केव्हा भेटायला जायचंय त्या गाडीवाल्याला. आता इकडे यांचा तर असा प्लॅन चालू असतो, पण आता इकडे दामिनीने दुसराच प्लॅन केलेला असतो, तो म्हणजे रीना आणि परागला ताब्यात घ्यायचा. कारण आता इकडे ते दोघंही तिचे चमचे असतात. तर आता प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटते. आता इकडे हे त्या गाडीवाल्याच्या भेटण्या अगोदरच इकडे दामिनी त्यांना किडनॅप करेल की काय काय वाटते नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.